नमस्कार. अमेरिका आणि इराण यांच्या संबंधात म्हणजे हं. एका रात्रीत खूप मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. हो, खरंच. अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमर नावाचा एक मोठा हल्ला केला आणि लगेचच म्हणजे पाठोपाठच युद्धविरामाची घोषणाही केली. हं. हो, हे खूपच म्हणजे वेगाने घडलं. या ताज्या तपशिलांच्या आधारावर आज आपण या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा थोडा खोलवर जाऊन आढावा घेऊया. नक्कीच. एका बाजूला एवढा मोठा लष्करी हल्ला आणि दुसऱ्या बाजूला काही तासांतच युद्धविरामाची चर्चा. याचे अनेक पैलू आहेत आणि त्याचे परिणामही खूप मोठे असू शकतात. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आली आहे त्यावरून ह्या घडामोडी समजून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर सुरुवात करूया ऑपरेशन मिडनाईट हॅमरपासून. 22 जून 2025 अमेरिकेने नक्की काय केलं त्या दिवशी? अमेरिकेचे जे अत्याधुनिक B-2 बॉम्बर्स आहेत आणि टॉमाहॉक क्षेपणास्त्र त्यांनी इराणच्या 3 महत्त्वाच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य केलं. 3. हं. कोणते? हो, फोर्डो, नतांज आणि इस्फहान. आणि यात विशेष म्हणजे 75 पेक्षा जास्त MOP बॉम्ब्स वापरले गेले. MOP बॉम्ब म्हणजे ते काय म्हणतात त्याला, बंकर बस्टर? अगदी. हे बॉम्ब जमिनीखाली खोलवरची मजबूत ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी बनवलेले आहेत. यावरून अमेरिकेचा इरादा अगदी स्पष्ट दिसतोय. अमेरिकेचा दावा तर असा आहे की त्यांनी इराणची अणुक्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त केली. पण जी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आहे म्हणजे IAEA, हो, IAEA. जी या सगळ्यावर देखरेख ठेवते, त्यांचं काय म्हणणं यावर? IAEAने फोर्डोचं अतिशय लक्षणीय नुकसान झालंय असं म्हटलंय. पण यात एक महत्त्वाची गोष्ट पण समोर आलीय काय? की इराणने कदाचित हल्ल्याची शक्यता आधीच ओळखली होती आणि काही महत्त्वाची उपकरणे त्यांनी आधीच तिथून हलवली होती. अच्छा, म्हणजे नुकसान झालंय पण? हो, नुकसान मोठं आहे, पण इराणची क्षमता पूर्णपणे संपलीये असं आत्ताच ठामपणे सांगणं मला वाटतं थोडं कठीण आहे. हां. या मोठ्या हल्ल्यानंतर इराणची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी लगेच काही केलं? हो, लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जूनला इराणने कतारमधल्या अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावर साधारण 14 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. 14. मग काय झालं त्यांचं? त्यातली बहुतेक म्हणजे 13 क्षेपणास्त्र अमेरिकेने हवेतच नष्ट केली आणि एक जे होतं ते चुकलं, म्हणजे लक्ष्यापर्यंत पोचलं नाही. म्हणजे कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान नाही झालं? नाही, अजिबात नाही. कोणतीही जीवितहानी नाही, मोठं नुकसानही नाही. तर मग हे प्रत्युत्तर असं म्हणता येईल की मर्यादित आणि कदाचित प्रतिकात्मक होतं? अगदी बरोबर. तेहरानने सुद्धा हे सूचित केलं आहे की हा हल्ला मुख्यत्वे त्यांची क्षमता दाखवण्यासाठी होता. शक्ती प्रदर्शन. हो, एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन आणि अमेरिकेला एक इशारा देण्यासाठी होता. आणि मग लगेचच म्हणजे या मर्यादित प्रत्युत्तरानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. हे थोडं अनपेक्षित नाही का? हे खरंच आश्चर्यकारक होतं. अमेरिकेने इराण आणि इस्रायलमध्ये संपूर्ण युद्धविराम जाहीर केला आणि तो टप्प्याटप्प्याने लागू होणार होता. टप्प्याटप्प्याने म्हणजे? म्हणजे आधी इराण 24 जून सकाळपासून शस्त्रसंधी पाळेल आणि मग इस्रायल. इतक्या मोठ्या हल्ल्यानंतर लगेच युद्धविराम? यामागे काय कारण असू शकतं? मला वाटतं एकतर अमेरिकेचं मुख्य उद्दिष्ट साध्य झालं असं त्यांना वाटलं असेल किंवा हा संघर्ष अजून वाढू नये, नियंत्रणाबाहेर जाऊ नये अशी त्यांची इच्छा असू शकते. बरं, पण इराणने याला कशी प्रतिक्रिया दिली? त्यांनी हे मान्य केलं का? इराणच्या अधिकाऱ्यांनी एक अट घातलीय. अट? हो, त्यांची अट आहे की जर इस्रायलने हल्ले थांबवले तरच इराण प्रत्युत्तर देणं थांबवेल. अच्छा, म्हणजे हा युद्धविराम अजूनही पूर्णपणे लागू झालेला नाहीये. बरोबर. त्याचं भवितव्य अजूनही थोडं अधांतरी आहे, कारण इस्रायलकडून इराणमधल्या लष्करी ठिकाणांवर हल्ले सुरूच असल्याच्या बातम्या येत आहेत. याचा अर्थ प्रादेशिक तणाव अजूनही तसाच आहे. याचे अजून काय परिणाम दिसतायत? नक्कीच. तणाव तर आहेच. एकीकडे बघा, इराणच्या संसदेत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव आलाय. अरे बापरे, तो तर जागतिक तेल पुरवठ्यासाठी खूप महत्वाचा मार्ग आहे ना? अगदी. आणि दुसरीकडे अमेरिकेतच राजकीय मतभेद वाढले आहेत. रिपब्लिकन या हल्ल्याचं समर्थन करतायत